भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेले सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील दरेगावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांनी देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते। लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणारे प्रमोद जाधव हे सन 2014 मध्ये भारतीय सैन्य दलमध्ये भरती झाले होते। कठोर प्रशिक्षणानंतर त्यांनी देशातील विविध भागांत प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावली। काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह ऋतुजा प्रमोद जाधव यांच्याशी झाला होता। पत्नीच्या प्रसूतीसाठी काही दिवसांची विशेष सुट्टी घेऊन ते गावी आले होते। 11 जानेवारी 2026 रोजी पहाटे त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला आणि संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघाले होते। मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते। त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास साताऱ्यातील वडधे फाटा परिसरात दुचाकीवरून जात असताना एका भरधाव आयशर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने त्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण दरेगाव, सातारा तालुका आणि सातारा जिल्हा यावर शोककळा पसरली। काही तासांपूर्वीच जन्मलेल्या त्यांच्या चिमुकल्या मुलीने आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घेतल्याचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक ठरले। वीर जवान प्रमोद जाधव यांच्यावर 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी त्यांच्या मूळ गावी दरे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, नातेवाईक, माजी सैनिक, सैन्य अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। देशसेवेतील त्यांच्या योगदानाला सातारा जिल्हा कधीही विसरणार नाही। एका नव्या जन्मासोबत एका वीर जवानाचे बलिदान झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात असून प्रमोद जाधव यांचे नाव कायमस्वरूपी शौर्य आणि त्यागाचे प्रतीक म्हणून स्मरणात राहील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला चॅनलच नवीन असल्यामुळे सबस्क्राईब तर नक्कीच करा। धन्यवाद।